असं म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळी महादेवांनी विषप्राशन केलं, त्यावेळेस त्यांच्या अंगाची विषामुळे होणारी जी लाही लाही होती ती फक्त एका बेलपत्रामुळे कमी झाली होती. एका बेलपत्राची जर एवढी महती असेल तर विचार करा की त्याच झाडाच्या बेलफळाचं महत्त्व किती असेल. आजची आपली रेसिपी आहे बेलफळाचं सरबत. माझ्याकडे ही 2 बेलफळं आहेत. बेलफळं ही कवठाच्या फळाप्रमाणे टणक असतात. लाटण्याच्या साहाय्याने मी ही दोन्ही फळं फोडून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने हे फळ मी फोडून घेतलेले आहे. याच्यामध्ये भरपूर बिया असतात. या बिया बऱ्यापैकी कडवट असतात, म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने या बिया जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. बियांच्या बाजूनी चिकट द्रव असतो, त्यामुळे बिया काढायला बराच वेळ लागतो. तर एक एक करून आपण ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. खरं तर याच्या कडवटपणामुळेच हे फळ डायबिटीजमध्ये सुद्धा खूप उपयोगी असते. रक्तवाढीसाठी सुद्धा या फळाचा खूप छान उपयोग होतो. बेलफळामुळे किंवा बेलफळाचा जो गर काढतो आपण, त्याच्यातून आपण जे सरबत तयार करतो, त्या सरबतामुळे शरीराला एक नैसर्गिक थंडावा मिळतो. बेलफळाचे सरबत पोट साफ होण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे बेलफळाच्या नियमित सेवनामुळे आपल्या त्वचेची कांती सुधारते. बेलफळाचे असे अनेक फायदे आहेत. बेलफळ सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. आपल्या घराच्या आजूबाजूला जर बेलफळाचे झाड असेल तर उत्तमच. किंवा महादेवाच्या मंदिराबाहेर हे फळ आपल्याला विकतही मिळते. तर बघा, बेलफळाच्या बिया मी बाजूला काढून घेतलेले आहे. आता बेलफळाचा हा जो गर आहे हा सुट्टा होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी आणि बेलफळाचा गर आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. हा व्यवस्थित सुट्टा होण्यासाठी खरं तर आपण हाताने त्याला मॅश करून घेऊया. हाताने मॅश केल्यामुळे ह्यात असणाऱ्या शिरा किंवा रेषा ज्या असतात या सहज बाजूला होतात आणि आपल्याला व्यवस्थित गर मिळतो. हाताने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स करताना आपल्याला काही बिया हाताला लागल्या तर आपण सहज त्या बाहेर काढून घेऊ शकतो. बघू शकता तुम्ही, याचा गर सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूयात की ज्यामुळे आपल्याला हा गर गाळून घ्यायला सोपं पडेल. बेलफळाला सुगंध इतका सुंदर असतो ना की हे करता करताच मनाला अगदी थंड, शांत, शीतल वाटायला लागते. हे बघा, आता हा गर जो आहे तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे पाण्यामध्ये. आता आपण याला छानपैकी गाळून घेऊया. गर गाळून घेण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं इथे स्किप झाला आहे. गाळून घेतलेल्या गरामध्ये आवडीप्रमाणे आपण साखर घालून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या फळाचा सुगंध छान आहे, त्याचा कलरही अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे आपण याचे फायदे तर आधीच बघितले आहेत. साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर आपण 4-5 फळांचा गर काढून जरी ठेवला तरी फ्रीजमध्ये तो आठवडाभर तरी नक्की टिकतो. 2 फळांचा गर काढला तेव्हा त्याच्यामध्ये एवढ्या बिया, त्याच्या शिरा किंवा रेषा निघाल्या आहेत. मेन प्रोसिजर तर आता झालेली आहे. चला आपण सरबत करून बघूया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये बर्फाचे क्यूब्स टाकून घेते आहे आणि मिंट फ्लेवरसाठी आपण इथे फ्रेश असे पुदिन्याचे पानं घेतलेले आहे. ते थोडेसे हातानेच क्रश करून ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि आता आपण आधीच काढून ठेवलेला बेलफळाचा गर ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी दोन्हीही ग्लासमध्ये 2 मोठे चमचे एवढा गर टाकून घेतलेला आहे. खरंच निसर्ग किती भरभरून देत असतो ना आपल्याला. याचा नैसर्गिक सुगंध, नैसर्गिक रंग आणि नैसर्गिक गुणधर्म, वाह! आणि बनवण्यासाठी लागणारा खर्च सर्वांनाच परवडणारा. खरं तर निसर्गाचे आपण
आभारच मानले पाहिजे. चला तर या दोन्ही ग्लासमध्ये मी थंडगार पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपलं थंडगार भरपूर फायदे असणारं सरबत इथे रेडी आहे. तर या पद्धतीने बेलफळाचं अनेक गुणधर्मयुक्त सरबत नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातनं किंवा गावातनं बघत आहात तेही मला कमेंटद्वारे जरूर कळवा. बेलफळाचे अजून कुठले गुणधर्म तुम्हाला माहीत आहे तेही जरूर कळवा. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.